त्रिशक्ती महाकाव्य अध्याय 6 कधर्माचा शिष्य। रात्र गड्ड होती। चंद्र ढगानाड लपला होता। वनातील पक्षी शांत होते, पण त्या शांततेच्या पाठीमागे एक अदृश्य हालचाल सुरू होती। मानवाच्या मनात जेव्हा पहिला लोभ जन्म घेतो, जेव्हा सत्य माहीत असूनही असत्याची निवड केली जाते, जेव्हा दुसऱ्याच्या दुःखावर स्वतःचा लाभ उभा केला जातो, तेव्हा अधर्माचा अंधार अधिक गड्ड होतो। याच अंधाराने त्या रात्री एका तरुणाला आपल्या विळख्यात घेतले। त्याचे नाव कोणालाच माहीत नव्हते। तो अनाथ होता। लहानपणापासून त्याने युद्ध, दुष्काळ, विश्वासघात आणि अपमानच पाहिला होता। त्याच्या मनात एक प्रश्न जळत होता, जर धर्म खरा असेल तर माझ्यावर इतके दुःख का आले? उत्तर मिळाले नाही, पण त्या प्रश्नातून राग जन्माला आला। रागातून सूड आणि सूडातून अंधार। त्या रात्री त्याच्या समोर धुक्यातून एक काळी छाया प्रकट झाली। छायेला चेहरा नव्हता, डोळे नव्हते, परंतु तिचा आवाज मनात घुमत होता। तुला न्याय हवा आहे की सामर्थ्य? तरुणाने उत्तर दिले, मला असे सामर्थ्य हवे आहे की पुन्हा कोणी मला दुर्बळ म्हणू नये। छाया शांतपणे म्हणाली, सामर्थ्याची किंमत असते। तुझा राग मला दे, मी तुला शक्ती देईन। तरुणाने डोळे मिटले। त्याच्या अंतःकरणातील करुणेचा शेवटचा किरणही अंधाराने गिळंकृत केला। क्षणात त्याच्या भोवती काळे वादळ उठले। त्याचे शरीर नव्हे, तर त्याचे मन बदलले। त्या दिवसापासून तो सत्य शोधणारा राहिला नाही, तो शक्तीचा उपासक बनला। दूर कैलासावर भगवान महादेवांनी ध्यानातून हे दृश्य अनुभवले। माता पार्वती म्हणाल्या, नाथ, हा तरुण पूर्णपणे दुष्ट नाही, तो दुःखाने भरकटला आहे। महादेव गंभीर स्वरात म्हणाले, देवी, प्रत्येक जीवाला निवडीचे स्वातंत्र्य असते। दुःख परीक्षा असते, मार्गाची निवड मात्र स्वतःची असते। सप्त ऋषींनाही हा बदल जाणवला। महर्षी वसिष्ठ म्हणाले, धर्माचा रक्षक अजून स्वतःला ओळखत नाही, पण अधर्माने आपला पहिला शिष्य निवडला आहे। त्या रात्री आकाशात एक विचित्र घटना घडली। एक तेजस्वी तारा तुटून खाली पडला। लोक म्हणाले, अशुभ संकेत, पण एका वृद्ध योगीने आकाशाकडे पाहून हस्त उत्तर दिले, नाही। जेव्हा अंधार जागा होतो, तेव्हाच प्रकाशालाही आपल्या सामर्थ्याची जाणीव होऊ लागते। आणि त्या क्षणी 3 वेगवेगळ्या दिशांना वाढणारी 3 बालके एकाच वेळी स्वप्नात एक दिव्य पर्वत पाहू लागली। तो पर्वत होता कैलास, पण त्यांना अजून माहीत नव्हते की नियतीने त्यांना आधीच एकाच मार्गावर चालायला बोलावले आहे। अध्याय 6 समाप्त।